आदित्य अगं काय चाललंय तुझं हे? कुठे काय? मग अशी माझ्या मागे मागे का फिरतेस? मग तू का फिरतोयस? मला टेन्शन आलंय. सेम मला पण. काय करायचं काय कळत नाहीये. सेम मला पण. बाहेर मोठे बाई आणि आप्पा आलेत. सेम माझे पण. म्हणजे तुझे आई बाबा पण आलेत. काय गरज होती का त्यांना आता यायची? अरे आपण इथे अडकलोय म्हणून सोडवायला आलेत ना ते. हो का? नाही, ते बाजूच्याच फ्लॅट मध्ये राहतात ना. लगेच आले आणि सोडवलं. एवढं लांबून यायची काय गरज होती का? ते पण एवढ्या रात्री. ते पण मोठ्या बाई या अवस्थेत असताना. अरे त्यांना काळजी आहे ना माझी. मी वेळेत घरी जावं म्हणून आलेत ते दोघं. अगं हो, पण तरी पण काय गरज होती का? त्यांच्या समोर कसं जाऊ हेच मला कळत नाहीये. सेम मला पण. अरे म्हणजे मला तर त्यांनी तुझ्या कुर्त्यात बघितले. काय विचार करत असतील ते? कसं फेस करू मी त्यांना? पण बाहेर तर जावंच लागेल. सिट चल बाहेर. अरे आत्ताच आलेत ते आणि आपण असे आत. कसं वाटेल त्यांना? अगं त्यांचं सोड, माझं काय होतं याचा विचार कर. अगं मोठी बाई कसं फेस करू तिला मी? आयुष्यात अशी वेळ येईल असं कधी वाटलंच नव्हतं. वाटलं नव्हतं सिद्धू असा वागेल आपल्याशी. इतका विश्वास ठेवला त्याच्यावर आणि असा वागला. खोटं बोलला आपल्याशी. अगं हळू बोल, रात्र झाली. फोनवर म्हणाला दाराला कुलूप आहे, अडकलोय, आणि इथे आलो तो दार आतून बंद. ओ आदितीच्या आईबाबांना कळलं तर काय वाटेल? काही नाही, थांब. हो, दार उघडा आधी. दार बंद नका करू. बंद दाराची देखील भीती वाटते आता. उघड. हे संस्कार केले का आपण याच्यावर? या दोघांकडून काही चूक झाली आणि लग्न आधीच आदिती. ओ आदितीच्या आईबाबांना आपण काय तोंड दाखवणार? काही होणार नाही तिला. तू शांत हो, तू शांत. ओ दार उघडा. उघड उघड. आदिती, अगं माझी खरंच हिंमत होत नाहीये मोठ्या बाईशी आणि आप्पांशी नजर मिळवायची. कसं बोलू मी त्यांच्याशी? त्यांच्या समोर जाऊन कसा विषय काढू? त्यांना काय वाटेल? उलट तू बोलायला हवं त्यांच्याशी. सावरायला हवं त्यांना. इथे मला स्वतःला सावरता येत नाही, त्यांना जाऊन काय सावरू? मी आहे ना तुझ्या बरोबर. आपण बाहेर तर जाऊ, मग बघू काय करायचं ते. चल बाहेर. नाही, नको. अरे मी आहे ना तुझ्या बरोबर. अजूनही आत आहे. बाहेर येतोय का बघा. असं चुकीचं वागल्यानंतर त्याची हिंमत होईल का बाहेर यायची? बाहेर येणं इतकं जड जात आहे तर खोटं बोलायचं कशाला? तू शांत हो, मी बघतो त्याला. कधी हात नाही उचलला त्याच्यावर, पण या वयात ही वेळ आणली त्याने. तरी मी सांगत होतो त्याला शहरात पाठवू नका, पण तात्यामुळे पाठवावं लागलं. बाप मातीत राबतो आणि हा बापाचं नाव त्याच मातीत मिसळतोय. लग्नाआधीच होणाऱ्या बायको सोबत रात्रीचा थांबलाय. वाटतं का त्याला काही? थांब, त्याचे कान धरूनच बाहेर ओढतो. मोठ्या बाई, अहो तुम्ही रडू नका ना. त्रास होईल तुम्हाला. त्रास झालाय म्हणून रडते मी. सिद्धू हे अपेक्षित नव्हतं. अनपेक्षित गोष्टी घडल्यावर त्रास होतो, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. पण माणसाला स्वतःवर ताबा ठेवता आला पाहिजे ना. काय हो? अहो दार नका बंद करू. हो, उघडा. बंद दारामागे जीव गुदमरतो माझा. आणि बंद दारामागे काय होतं माहित आहे ना तुम्हाला? दरवाजे उघडे ठेवून पण गोळ होतात ना. म्हणून तुम्ही दार बंद करून. आप्पा, तुम्ही चुकीचा वागलात. या वयात हे बघ, आम्हाला मुलाची काळजी आहे. वय काय पाहायचं त्यात? आप्पा, तू जास्त बोलू नको. काय करायचं काय नाही करायचं आम्हाला कळतं. जीवाचा आटापिटा करून 4 तास प्रवास करून हे बघायला आलो आम्ही. सिड, अरे प्रवास करून आलेत ते, थकले असतील. मोठ्या बाई, मी तुमच्यासाठी पाणी आणते.
तुम्ही काही खाल्लं तरी आहे का? मी काहीतरी खायला बनवते. नको ग पोरी, तू विचारलंस ना यात सगळं आलं. किती समजूतदार आहेस ग. पण हे आपल्या चिरंजीवाला नाही कळत ना, तो आपला विचारच करत नाही. अहो तसं नाहीये अप्पा. सेठ तुमचा आणि मोठ्या बाईंचाच विचार करत होता. तू त्याची बाजू घेऊ नकोस. चुकलाय तो. आमचा मुलगा आमच्याशी खोटं बोलला. काय तर म्हणे खोलीत अडकलाय. मी खोटं बोललो नाहीये. खरंच आम्ही अडकलो होतो. ते घर मालक आले आणि चावी देऊन गेले. गडबडीत सांगायला विसरलो एवढंच. गडबडीत? ते महेशचा बर्थडे होता काल म्हणून हे सगळं केलंय. हो का? महेशला कधीपासून आय लव्ह यू म्हणायला लागला? ठीक आहे, झाली चूक माझ्याकडून. नाही सांगितलं मी तुम्हाला. पण तुमचं काय? तुम्ही या वयात असं वागायला नको होतं. आता बाहेर कोणाला मी काय तोंड दाखवू? हे असं कोण वागतं का? सेठ, अरे काय चाललंय तुझं? चल. याच्या काळजीनं आपण इथं आलोय. यात काय चुकीचं केलं? अहो आता परत खोलीत का गेले ते? सीट काय चाललंय तुझं? काय ठरवलं होतं आपण? त्यांना सांभाळून घ्यायचं असं ठरवलं होतं ना आपण? आणि तू चिडतोयस त्यांच्यावर? मला असं त्यांच्याबरोबर बोलायचं नव्हतं. पण आधी ती सेठ, होत्या तशा चुका. पण म्हणून मोठ्या बाईंना आणि अप्पांना आयुष्यभर शिक्षा देणार आहेस का त्याची? तुझ्याकडून पण हजारदा चुका झाल्या असतील, तेव्हा माफ केलंच असेल ना त्यांनी. सांभाळून घेतलंच असेल ना तुला. आपल्याबद्दल त्यांच्यापासून लपवून ठेवलंस तू, तेव्हा सुद्धा मोठ्या मनानं माफ केलंय त्यांनी तुला. सीड, अरे या अशा अवस्थेत तुझ्या काळजीपोटी एवढ्या लांबचा प्रवास करून आल्यात त्या. स्वतःला त्रास होईल याचा विचार केला का त्यांनी? नाही. आणि तू लोक काय म्हणतील याचा विचार करतोयस? दिस इज नॉट फेअर सीड. माझा सीड असा नाहीये. सीड, तुझ्या आई बाबांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. त्यांना या अशा अवस्थेत एकटं नको सोडूस. करशील ना एवढं? आपण सिद्धूला रूम बाहेर काढायला आलो होतो. आपलं काम झालंय. चला निघूया. तसे आपण इथे आलेलं सिद्धूला आवडलेलं दिसत नाहीये. चला निघूया. अगं त्याच्यासाठी जे आणलंय ते तर दे. देते. आप्पा, दोन थोबाडीत मारायचं सोडून घरी निघालात? सगळ्यांच्या चुका माफ करतेस, मग माझी नाही करणार? अगं चुकलो मी. आमची काळजी म्हणून तुम्ही एवढ्या रात्रीचा प्रवास करून इकडे आला आणि मी तुम्हाला नाही नाही ते बोललो. कान पकड माझे, ओरड माझ्यावर. पण असं न बोलता जाऊ नकोस. रागवू नको तर काय? एकतर खोटं बोलायचं आणि नंतर रागवायचंही. त्यात लोकांची पोरगी तुझ्या सोबत. आता ती आपल्या घरची सून होणार आहे. हिची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. त्याच्यात तू असा वागला. मी खरं सांगतोय, मी नाही खोटं बोललोय. हो अप्पा, सीट खरं बोलतोय. आम्ही खरंच आत अडकलो होतो. पण मग फ्लॅट ओनर आले, खूप उशिरा कुलूप उघडलं आणि चावी दिली. तू खोटं बोलणार नाहीस याची खात्री आहे आम्हाला. म्हणजे स्वतःच्या मुलावर विश्वास नाही? मोठ्या बाई, आता राग सोडा ना. अहो तुम्हाला जेवढी याची काळजी आहे ना, तेवढीच याला सुद्धा तुमची काळजी आहे. म्हणून तर आत्ताच गावी जायला निघाला होता तुमच्या प्रेग्नन्सीचं ऐकून. पण मी थांबवलं त्याला.
आणि रात्रीच ड्राईव्ह करून जाऊ नये म्हणून मग मी सुद्धा थांबले. काय? एक मिनिट, मला दिवस गेल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं? दुमनेनी. अरे देवा. म्हणजे मगाशी तू चिडला होतास ते आम्ही या वयात काय करून बसलो ते यासाठी. हं. पण तुम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही दोघंही तुमच्या सोबत आहोत. हो ना सेठ? अगं पण मला दिवस गेलेच नाहीयेत. काय? काय? हो, ते घरातल्या लोकांचा बाळामुळे गैरसमज झाला होता. डॉक्टर आहे पण अडाणीच आहे. म्हणजे मोठी बाई तू प्रेग्नंट? नाही, तसं काहीच नाहीये. दुमने म्हणाला आणि तू विश्वास ठेवला होय? किती लहान आहे तो. तो लहान आहे पण घरात सगळ्यांचाच गैरसमज झाला. आणि तुम्हाला एवढं कळत नाही का? आमचं वय तर बघा. नाहीतर काय, काही गैरसमज करून घेता. पण या वयातही लाजणं बदललेलं नाहीये. अगदी नव्या नवरीसारखं. काहीतरीच आहे तुमचं. काहीतरीच. सिद्धू, ते गैरसमज वगैरे बाजूला ठेव. पण या वयातही तुला लहान भाऊ चालेल ना? अहो आदिती, एक पळी गरम करून आण, चांगला चटकाच देते. की हाड आहे की नाही तुमच्या जिभेला? काही बोलता. बरं बरं, तुम्ही आता आराम करा, तुम्ही थकला असाल. नाही, जोवर आदितीला घरी सोडत नाही तोवर मला झोप लागणार नाही. आदिती बेटा, तुझी रात्रभर बाहेर आहेस, तुझ्या आईच्या जीवाला पण घोर लागला असेल ना? त्याच्याकडे काय बघतेस? ए सिद्धू, चल आवर लवकर. आदिती बेटा चल, आम्ही तुझ्या घरी येतोय तुला सोडायला. तुम्ही कशाला? मी सोडतो ना तिला, तुम्हाला कशाला त्रास? अरे एवढं गावावरनं आलोय, इथल्या इथं सोडायला काय त्रास? ते काय नाही, आम्ही येतो तुला सोडवायला. ए चल, उशीर होतोय हं. चला लवकर निघूया. हो हो, मी आलेच. मॉम प्लीज फोन उचल. काय झालं? मॉम फोन नाही उचलत आहे. अरे हो, त्यांना न सांगता तिकडे नाही गेलं पाहिजे, नाहीतर मोठे भाई आणि आपण कळेल की तुझे मॉम डॅड एकत्र राहत नाहीत. मग आपलं काय खरं नाही. आदिती, तू एक काम कर, तू फोन ट्राय करत राहा, मी बाहेर त्यांच्याजवळ थांबतो. हो आणि प्लीज लवकर ये. हो. हॅलो. हॅलो. तुला मी 5 मिनिटात फाईल घेऊन बोलवलं होतं. आता किती वाजलेत अदिती? सॉरी मॉम, ऐक ना, आता मी सेठ आणि सेठचे आई बाबा माझ्या घरी येतोय. व्हॉट? तू आणि डॅड सुद्धा तिकडे पोहोच. डॅडला प्लीज कॉल करून तिकडे यायला सांग प्लीज. नाही मी त्याला काही फोन वगैरे करणार नाहीये. इतक्या रात्री कोणी येतं का? अगं पण मॉम, एक मिनिट येऊ दे की त्यांना. लग्न मोडायचा परफेक्ट चान्स आहे हा. येस.
हॅलो. सॉरी बेटा, मी जरा झोपेत होते ना. तू ये घेऊन त्यांना, आम्ही पोचतोच. ओके, थँक्यू, बाय. अदिती, तुझे डॅड असतील ना? माहित नाही, असले तर चांगलंच आहे, पण नसले तर. बिझनेस टूरला गेलेत म्हणून सांगूया. हा. काय खुसूर फुसूर लावली आहे? नाही नाही, काय नाही. अदितीचे डॅड बिझनेस टूर साठी बाहेर गेलेत. तुमची भेट होणार नाही, आणि भेट होणार नाही म्हणून तिला वाईट वाटतंय. हो ना अदिती? हो, म्हणजे तुम्ही एवढ्या लांबनं आलाय तर ते भेटले नाही तर ते बरं नाही ना दिसत. काही हरकत नाही. आता लग्न ठरलं म्हटल्यावर येणं जाणं गाठी भेटी सुरूच राहणार. तू वाईट नको वाटून घेऊस का. चला आज जाऊया. हो. किल्लीने नको उघडायला दार, बेलच वाजवते, म्हणजे घरात कोण आहे हे कळेल. गॉड, आले वाटतं हे लोक. मिलिंद, मिलिंद उठ, मिलिंद. सिद्धार्थच्या घरच्यांनी ह्याला या अवस्थेत बघितलं ना तर माझं काय स्टेटस राहील. नो, याला कुठेतरी लपवलंच पाहिजे. मिलिंद, मिलिंद, मिलिंद उठ, मिलिंद. अरे काय झालं, कुठे चाललोय आपण? आणि मला एक सांग, आपल्याकडे गाडी असताना आपण हे असं चालत का निघालोय? अलविरा, मिलिंद, हा, नशताई मला चुकून पण अलविरा म्हणायचं नाही. तिची लायकी नाहीये माझ्यासमोर. बरोबर आहे तुझं अलविरा. या महालक्ष्मीची लायकी नाही तुझ्या समोर अशी उभं राहण्याची. मिलिंद, shut up. हा? नाही अलविरा, take it easy. What going on? अलविरा, जरा रे, अलविरा, 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 आपण कुठे आलोय आपण? झोपले असतील वाटतं. की आधी तिला शोधायला गेले असतील. वेलकम टू आवर होम. नमस्कार. अदिती बेटा, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. मी तुझीच वाट पाहत होते. बघितलंस ना आदिती, त्यांचंही जागरण झालं. तुम्ही एवढ्या मध्यरात्री आमच्या घरी आलात, आमची झोपमोड केली, आम्हाला त्रास दिलात. याचं अजिबात वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही आमचे गेस्ट आहात ना, कधी आलात तरी तुमचं स्वागत केलंच पाहिजे आम्हाला. या, डोंट वरी, चप्पल राहू देत. आम्हाला सवय नाही हो. ओके. निर्मला, 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 किती डाग पडले तिथे, क्लीन करून घे लवकर. किती महागाचं फ्लोरिंग आहे माहितीये ना. गेस्ट येतात तेव्हा दरवाजावरच थांबत जा. येस मॅडम. मी काय गेस्ट ना सांगणार आहे की फ्लोरिंग खराब होते. अगं बघत काय उभी राहिली आहेस, निघ.